भाजप आणि संघाच्या विरोधात कायम टोकाच्या विरोधाची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसमधील काही प्रमुख नेत्यांपैकी एक मोठे नाव म्हणजे दिग्विजय सिंग। मध्य प्रदेशचे सलग 10 वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविणारे दिग्विजय सिंग सध्या काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आहेत। संघावर कायम टीका करणाऱ्या याच दिग्विजय सिंग यांनी नुकत्याच केलेल्या एका टिप्पणीने सध्या मोठे वादळ उठल्याचे दिसते। मैंने संगठन की तारीफ की है और मैं आरएसएस का और मोदी जी का उनकी नीतियों का घोर विरोधी था, हूं और रहूंगा। गुजरातमध्ये शंकरसिंग वाघेला यांच्या मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण समारोहातील एका छायाचित्राचा दाखला देत दिग्विजय सिंग यांनी नेत्याच्या चरणाशी बसणारा संघाचा एक सामान्य कार्यकर्ता आधी मुख्यमंत्री आणि नंतर देशाच्या पंतप्रधान पदी पोहोचला, ही त्या संघटनेची ताकद आहे अशा प्रकारची टिप्पणी केली। त्या छायाचित्रात नरेंद्र मोदी त्या कार्यक्रमात अडवाणींच्या समोर खाली जमिनीवर बसलेले दाखवले आहेत। त्यांची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्यावर स्पष्टीकरण देताना दिग्विजय सिंग यांनी आपण या संघटनेचे कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे, परंतु मी संघ आणि मोदींचा कट्टर विरोधक आहे। मला जे काही सांगायचे होते ते मी मध्य प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत सांगितले असे म्हटले आहे। प्रदेश काँग्रेसच्या त्या बैठकीत दिग्विजय सिंग यांनी काँग्रेसमध्ये संघटना मजबूत करण्यासाठी भाजपच्या धर्तीवर काम करण्याचा आग्रह धरला होता। त्यासाठी नेत्यांना बूथ आणि जमिनी स्तरावर पोहोचण्याचा संदेश दिला। दिग्विजय सिंगांनी अशा प्रकारे केलेल्या संघाचे कौतुक काँग्रेसच्या अनेक नेत्यांना आवडले नाही। अनेकांनी त्यावर टीका केली। एका नेत्याने तर दिग्विजय सिंगचा सेल्फ गोल आहे असे म्हटले आहे। शशी थरूर यांनी मात्र पक्षाला अधिक सक्षम बनविण्यासाठी अनेक पर्यायांचा विचार करावा लागतो असे म्हणत एक प्रकारे दिग्विजय सिंग यांचा बचाव केला। यापूर्वी दिग्विजय सिंग यांनी राहुल गांधींना पत्र लिहून पक्षाच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची सूचना केली होती। आपल्या त्या पत्राची दखल घेतली गेली नसल्याची खंत देखील दिग्विजय सिंग यांनी बोलून दाखविली। त्यानंतरच्या त्यांच्या या पोस्टमुळे पक्षात खळबळ माजली आहे। अर्थात त्यांच्या पोस्टमुळे काँग्रेसमध्ये काही बदल होण्याची शक्यता नसली तरी भाजपच्या हाती मात्र एक चांगला मुद्दा लागला आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।